मागील काही दिवसात रुपये हे डॉलरच्या तुलनेने फार कमी झालेले आहे आणि आता ते ऐतिहासिक नीचांकीवर आहे, जो आता दर 90 रुपये आहे आणि 90 रुपयाच्या बाजूला तो स्थिरावलेला आहे. मुळात कोणत्याही देशाचे परकीय चलन हे प्रामुख्याने 5 महत्त्वाच्या घटकावर अवलंबून असते. ते 5 महत्त्वाचे घटक आहे इन्फ्लेशन, म्हणजेच त्यांच्या महागाई दरातील भिन्नता. सेकंड, इंटरेस्ट रेट. तिसरं, पब्लिक डेट, त्या सरकारचं किती कर्ज आहे. चौथं, त्या देशातील राजकीय आणि आर्थिक स्थैर्य आहे की नाही. आणि 5वं, त्यांचं अकाउंट, राजकोषीय अकाउंट तुटीत आहे की भरीत आहे. हे 5 महत्त्वाचे घटक आहेत. आता आपण आपला देश आणि अमेरिका ह्याच्याशी कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम आपण इन्फ्लेशन बघितलं तर आपल्या इकडचं मागील 2 वर्षाचा सरासरी इन्फ्लेशन हे 4% जास्त आहे आणि त्याप्रमाणे अमेरिकेचं इन्फ्लेशन हे फक्त 1% आहे. जेव्हा इन्फ्लेशन हे जास्त असते त्यावेळेला साहजिकच आहे की त्या देशाचं चलन हे मुख्यत्वे घसरत असते. आता बघा, तुम्ही समजा आजची वस्तू 20 रुपयाला आहे, ती पुढच्या वर्षी समजा 25 रुपयाला असेल तर आपण ती कमी उशी खरेदी करू शकतो. त्या अर्थाने आपलं चलन देखील कमीच होणार, त्या चलनाचे मूल्य देखील कमी होणार. त्या अनुषंगाने 2 ते 3% हे वार्षिक आपल्याकडे घसरण हे साहजिक आणि स्वाभाविक आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे इंटरेस्ट रेट. मागील 2 वर्षाचं आपण बघितलं तर आपल्या इकडचा इंटरेस्ट रेट हा 6.5%वरून 6.6वरून आता 5.40 झाला. म्हणजे आपल्या इंटरेस्ट दरमध्ये कपात झाली बऱ्यापैकी 100 बेसिस पॉईंटने. परंतु आपण अमेरिकेचं बघितलं तर मागच्या 2 वर्षात त्यांचा इंटरेस्ट रेट 0.25वरून जवळजवळ 4.25 झाला. म्हणजे त्यांच्याकडे 400%ने त्यांचा इंटरेस्ट रेट वाढला आणि आपल्याकडे त्याअंशी कमी पडला. त्यामुळे साहजिकच आहेत, परकीय गुंतवणूकदार हे पैसे कमवण्याच्या उद्देशानेच दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असतात. ज्या परकीय गुंतवणूकदारांनी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना त्यांच्या मायदेशीतील इन्व्हेस्टमेंट खूप चांगली किफायतशीर वाढली, कारण मागील 1 वर्षात 2 वर्षात भरपूर मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये इंटरेस्ट रेट वाढलं. दुसरा असा फॅक्टर असतो, जेव्हा परकीय गुंतवणूकदार इकडे येतात तेव्हा त्यांनी गुंतवलेल्या अमाऊंटवर त्यांना फायदा कमवायचा असतो. त्याचप्रमाणे त्यांना इंटरेस्ट रेट 100 रुपयाचे 105 रुपये झाले तर त्यांना 5 रुपये फायदा झाला. परंतु समजा तो जो 5 रुपये त्यांना गुंतवणुकीवर फायदा झाला, तो 5 रुपये फायदा समजा त्यांना आपली करन्सी रुपया 5% डिप्रिशिएशन झाला तर त्यांनी जे गुंतवणुकीवर कमावलेले 5 रुपये त्यांचे निघून जातील ह्या 5% जो त्यांचा करन्सीमध्ये लॉस झालेला आहे तो. त्यामुळे कधीही परकीय गुंतवणूकदार ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच इन्व्हेस्टमेंट करत असतो. आणि मायदेशी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये जास्त करन्सीची रिस्क आहेच नाही, कारण ते फक्त डॉलरमध्येच इन्व्हेस्टमेंट करणार. मग ते कशाला रुपयामध्ये इन्व्हेस्टमेंट करतील. हा पहिला पॉईंट आहे. दुसरा, आपण बघाल तर मागच्या 2 वर्षामध्ये US स्टॉक मार्केटमध्ये मॅग्निफिकंट 7 म्हणजे कंपन्या आहेत, मायक्रोसॉफ्ट, NVIDIA, अल्फाबेट, फेसबुक, त्याच्यानंतर टेस्ला, ह्या कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना परतावा मिळाला. काही कंपन्यामध्ये 50% देखील परतावा मिळाला. आणि NVIDIA सारखी जी चिप बनवणारी कंपनी आहे त्यांच्यामध्ये 2024मध्ये लोकांना 170% परतावा मिळाला. त्या हिशोबाने आपल्या इंडियन मार्केटमध्ये असं काही तेजी नव्हती आणि तशी परकीय गुंतवणूकदारांना आपल्या मार्केटमध्ये संधी उपलब्ध न झाल्यामुळे जे परकीय गुंतवणूकदार आहे त्यांनी त्यांचा मोर्चा आपल्या मायदेशी वळवला. त्यामुळे काय झालं की जेव्हा आपल्या इकडची इंडियातली इन्व्हेस्टमेंट जेव्हा परकीय गुंतवणूकदार काढायची असते तेव्हा त्यांना पहिले रुपयामध्ये त्यांना डॉलर विकत घ्यायचे असतं तर रुपया विकायचा असतो. आणि जेव्हा ही क्रिया होत असते तेव्हा साहजिक आहे, मागणी आणि पुरवठा ह्या इकॉनॉमिकच्या नियमानुसार डॉलरला मागणी वाढते आणि रुपयाला मागणी कमी होते. आणि डॉलरला मागणी वाढल्यामुळे साहजिक आहे की डॉलरचा भाव वाढणार आणि रुपयाचा भाव कमी होणार.
तर ही दोन प्रामुख्याने जी कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपलं कॅपिटल अकाउंट जे आहे ते त्या अकाउंटमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूकदारांनी आउटफ्लो केल्यामुळे म्हणजे विकल्यामुळे तो पैसा निघून गेला. त्यामुळे साहजिकच आहे की आपलं करंट अकाउंट जरी चांगलं असलं तरी कॅपिटल अकाउंट साईडला आपल्याला मोठ्या प्रमाणात हा आउटफ्लो झाला आणि डॉलरला मागणी वाढली. आता हे दोन महत्त्वाची कारणं आहेत की ज्यामुळे आपल्या भारतीय रुपया हा कमी होत आहे. परंतु हे सर्व होत असताना 1991ला जशी स्थिती होती तशी स्थिती आता भारताची नाही आहे. भारताकडे आता जवळपास $686 बिलियन इतका रिझर्व उपलब्ध आहे. समजा आपण 13 महिने इम्पोर्ट करू शकतो एवढं आपल्याकडे पैसे फॉरेक्स रिझर्व आहे आपल्याकडे. तर इतकी काही वाईट परिस्थिती नाही आहे. ज्या मानाने न्यूज चॅनेल आणि बाकी सर्व लोक रुपया खाली जातो आहे आणि हे सर्व इकॉनॉमिक इश्यूज आहेत आणि ट्रम्पने जी धोरणं घेतलेली आहेत त्या टॅरिफच्या संबंधाने त्यामुळे अमेरिकेला फायदा होतोच आहे. आणि एका अर्थाने जेव्हा रुपयाचा भाव जेव्हा कमी होतो डॉलरच्या तुलनेने तेव्हा आपलं जे एक्सपोर्ट ओरिएंटेड जे युनिट्स आहेत जसं आपण टेक्स्टाईलमध्ये एक्सपोर्ट करतो जिकडे लेबर इंटेन्सिव्ह आहेत त्या सेक्टरमध्ये ह्याचा फायदा देखील आहे. कारण आपला जो एक्सपोर्ट होतो तो फार कॉम्पिटिटिव्ह होतो. कारण त्यांना आपला जेव्हा ते लोक आपल्या इकडून वस्तू विकत आयात करतात तेव्हा त्यांना इकडची चीप वाटते कारण त्यांचा $90 झालेला आहे. त्यामुळे एक अर्थी जेव्हा डॉलरचा भाव कमी वाढतो तेव्हा आपल्या देशातील निर्यात करणाऱ्या उद्योगधंद्यांना फायदा देखील होत असतो. त्याचप्रमाणे त्यामुळे एवढा जास्त म्हणजे आपल्यावर काहीतरी संकट आलेलं असं काहीच नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. आदरणीय बापूजीने जो आपल्याला एक मोठा संदेश दिलेला आहे की आपण जे आपलं स्वतःचं वापरायचं स्वदेशीचा जो नारा दिला आहे तो आपण आपल्या वैयक्तिक जीवनात वापरून आपण जास्तीत जास्त वस्तू स्वदेशी वापराव्यात की जेणेकरून आपला रुपया भक्कम होईल आणि आपण विदेशी वस्तूचा कमीत कमी वापर करावा. जितक्या अत्यावश्यक आहेत त्याच वस्तू वापराव्या ही तुम्हाला नम्र विनंती.